श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांचे सर्व भक्त आजचा हा स्वामी संदेश बघत आहेत. त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. स्वामी समर्थांनी आधुनिक युगात देखील आपला चमत्कार सुरू ठेवला आहे. विश्वास, कष्ट आणि कृपा सर्व काही ज्याच्याकडे आहे त्याला स्वामी महाराज नक्की चमत्कार दाखवतात. आज अशीच एक कथा सिद्धार्थ नावाच्या मुलाची आहे, जो शहरात राहत होता आणि त्याच्या जीवनात कसं संकट आलं आणि ते संकट स्वामींनी कशा प्रकारे दूर केलं याची माहिती आज आपण या कथेमधून घेणार आहोत. ही कथा जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहे त्यांच्याही जीवनातील सर्व काही दुःख, संकटे सर्व निघून जाणार आहे, नष्ट होणार आहेत. म्हणून आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. सिद्धार्थ हा एक मध्यमवर्गीय IT मध्ये काम करणारा मुलगा होता. IT क्षेत्रामध्ये त्याला चांगली नोकरी होती. तो पुण्यामध्ये आपल्या पत्नीसोबत आणि 5 वर्षांच्या त्याच्या मुलगीसोबत तो राहत होता. त्याची पत्नी प्रिया आणि त्याची मुलगी आदिती असा त्याचा छोटासा परिवार होता. तो एका छोट्याशा आपल्या घरामध्ये आनंदात राहत होता, पण तो आनंद त्याच्या जीवनात तात्पुरता होता. सिद्धार्थला IT कंपनीमध्ये चांगली नोकरी होती, परंतु कोरोनानंतर कंपनीतलं काम मंद झालं आणि सिद्धार्थला अचानक नोकरी गमवावी लागली. अनेकांना पुण्यातील तरुणांना त्यांची नोकरी गमवावी लागली. त्यातील सिद्धार्थ देखील एक होता. त्याचं घर कर्जामध्ये बुडालं होतं, कारण त्याने कर्ज काढून घर घेतलं होतं आणि कर्जाचा हप्ता भरणं आता त्याला अशक्य झालं होतं, कारण त्याच्या हातात नोकरी नव्हती आणि त्याची पत्नी देखील कुठल्याच नोकरीला नव्हती. त्याच्या परिस्थितीमुळे घरचं वातावरण तणावपूर्ण झालं. त्याची पत्नी प्रिया म्हणाली, सिद्धार्थ, काही होऊ दे, आपली मुलगी आदितीचं शिक्षण आपण थांबवू देणार नाही. मी स्वतः नोकरी शोधते. सिद्धार्थ त्याच्या पत्नीला म्हणाला की आपल्या मुलीसाठी आपण काहीतरी करायचं आहे, पण मला काही मार्ग दिसत नाही आहे. आता काय करावं मला काही सुचत नाही आहे. दोघांचा संवाद सुरू होता. दोघांच्याही संवादामध्ये दुःख होतं. प्रिया रोज घरातल्या देवळात स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर दिवा लावत होती. तिचं लहानपणापासूनच महाराजांवरती अपार श्रद्धा होती. ती म्हणाली, सिद्धार्थ, महाराज आपल्याला नक्की मार्ग दाखवतील, फक्त आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. सिद्धार्थला आध्यात्मिक गोष्टींवरती फारसा विश्वास नव्हता. तो जास्त शिकलेला असल्यामुळे त्याला काही देवावरती विश्वास नव्हता. प्रिया म्हणाली, सिद्धार्थ, अरे मला माहीत आहे की तुला महाराजांवर विश्वास नाही, पण आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ज्याने आपलं संकट निघून जाईल. तुला आता या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल तर तुला महाराजांवर विश्वास ठेवावाच लागेल. त्यानंतर प्रिया शांतपणे म्हणाली की महाराज कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाही. विश्वास ठेव, सर्व काही चांगलं होईल. एका रात्री सिद्धार्थने स्वप्नात पाहिलं की तो एका अंधाऱ्या रस्त्यावर भटकतो आहे. अचानक तेजस्वी प्रकाश पसरतो आणि त्या प्रकाशातून एक तेजस्वी व्यक्ती प्रकट होते. त्या व्यक्तीचं मुख स्वामी समर्थ महाराजांसारखं होतं. महाराज सिद्धार्थला म्हणाले, भिवू नकोस बाळा, संकट तुझ्या कर्तृत्वाची परीक्षा घेत आहेत. उद्या तुला एका चांगल्या व्यक्तीला भेटायचं आहे, जो तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. सिद्धार्थ अचानक झोपेतून जागा झाला. त्याचं हृदय भीती आणि आशेने भरून आलं होतं. प्रिया त्याच्या चेहऱ्यावरचं बदललेला भाव पाहून म्हणाली, तू स्वप्नात काहीतरी पाहिलंयस काय? सिद्धार्थने त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. महाराजांची कृपा झाली आहे, उद्या काहीतरी चांगलं घडणार आहे. दोघेही आनंदी झाले. प्रियाला देखील स्वामींबद्दल पूर्ण श्रद्धा होती आणि आता सिद्धार्थला देखील स्वामींबद्दल पूर्ण श्रद्धा त्याच्या मनामध्ये जागृत झाली. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ एका मित्राच्या सल्ल्याने एका छोट्याशा स्टार्टअप कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला. रस्त्यात जाताना त्याला एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. ती वृद्ध व्यक्ती घामाघूम झाली होती. सिद्धार्थने त्यांना विचारलं, काका, तुम्हाला काही मदत हवी आहे का? तर ती वृद्ध व्यक्ती म्हणाली,
बाळा, मला त्या दुकानापर्यंत न्यायला मदत करशील का? मला खूप थकवा जाणवत आहे. सिद्धार्थने त्या वृद्ध व्यक्तीला आधार दिला आणि त्यांना दुकानापर्यंत पोहोचवलं. वृद्ध व्यक्तीने सिद्धार्थला धन्यवाद दिले आणि म्हणाला, बाळा, तुझ्या चेहऱ्यावर खूप अडचण दिसत आहे. तू काही अडचणीत आहेस का? सिद्धार्थने सर्व काही आपल्या आर्थिक अडचणींबद्दल आणि नोकरीच्या समस्येबद्दल त्या वृद्ध व्यक्तीला सांगितलं. त्या वृद्ध व्यक्तीने हसून सांगितलं, अरे बाळा, मी एका IT कंपनीचा संचालक आहे. आम्हाला नेहमी मेहनती आणि प्रामाणिक लोकांची गरज असते. तुला तुझ्या कौशल्याची जाणीव आहे का? सिद्धार्थला हा एक चमत्कारच वाटू लागला. त्याने आपला अनुभव सांगितला. त्या वृद्ध व्यक्तीने त्याला दुसऱ्या दिवशी त्याच्या कार्यालयात भेटायला बोलावलं. सिद्धार्थ त्याच दिवशी घरी गेला आणि प्रिया आणि त्याच्या मुलीला सर्व काही हकीकत सांगितली. प्रिया म्हणाली, स्वामी समर्थ खरंच आपल्यासोबत आहेत. मला विश्वासच बसत नाही, पण काहीतरी आता सकारात्मक आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे. सिद्धार्थ त्या कंपनीमध्ये गेला आणि त्याला लगेच नोकरी मिळाली. त्याला पूर्वीच्या नोकरीपेक्षा अधिक पगाराची नोकरी या कंपनीमध्ये मिळाली होती. त्यानंतर त्याचं आयुष्य पुन्हा आता सुरू झालं. तो रोज कामावर जायला लागला. पगार देखील चांगला मिळत होता. त्याने आपलं कर्ज फेडायला सुरुवात केली आणि त्याच्या मुलीसाठी आणि तिच्या शिक्षणासाठी देखील आता पैसे साठवायला सुरुवात केली आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या पत्नीबरोबर नवीन आयुष्य सुरू केलं. एके दिवशी तो अक्कलकोटला निघाला. आपल्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला. आता त्यांना अक्कलकोटला पोहोचायची खूप आशा लागली होती. त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या नतमस्तक व्हायचं होतं. ते तिघेही अक्कलकोटला निघाले आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. तिथल्या पुजाऱ्याला त्याने सांगितलं की स्वामी समर्थ महाराज कधीच त्यांना भक्तांना एकटे सोडत नाही. कितीही संकटे आली तरी त्यांनी दिलेले धैर्य आणि कृपा भक्तांना नवसंजीवनी देतात. स्वामींनी माझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार केला आहे. मला स्वामींनाच धन्यवाद बोलायचे होते, म्हणून मी अक्कलकोटला आलो आहे. महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की कष्ट आणि विश्वास हे दोन आपल्या यशाचे आधारस्तंभ आहेत. आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की संकटे म्हणजे आपल्या जीवनातील नवीन टप्पा आहे. आपण सकारात्मकतेने त्या संकटांना सामोरं जायचं. मदतीचा हात नेहमी पुढे करायचा. कोणाचा तरी उद्धार त्याच्यामुळे होत असतो. श्रद्धा आणि सबुरी सोडायची नाही. ईश्वराचा विश्वास आपले संकट दूर करत असतात, म्हणून ईश्वरावर नेहमी विश्वास ठेवायचा. याने हे लक्षात येतं की जेव्हा काही संकटे आपल्यावर येतात तेव्हा स्वामीच आपल्याला मदत करतात. सिद्धार्थच्या आयुष्याला नवीन वळण लागलं. तो आणि त्याचं कुटुंब आता महाराजांच्या शिकवणींना अनुसरून जीवन जगत होतं. त्याने अनेक गरजू लोकांना देखील मदत केली आणि स्वामींच्या नावाने एक छोटीशी मदत योजना सुरू केली. आता तो अनेक गरजू लोकांना मदत करतो आहे. ही कथा स्वामी महाराजांच्या चमत्कारांवर आधारित आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणींना प्रेरित करते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज नेहमी चमत्कार करत असतात. आपल्याला माहीत आहे की ते आपली परीक्षा घेत असतात, परंतु जो व्यक्ती त्या परीक्षेमध्ये पास होतो तो व्यक्ती जीवनात नक्कीच सक्सेसफुल होतो. जीवनामध्ये त्याला काही ना काही गोष्टी नक्की मिळत असतात. असं समजू नका की स्वामी समर्थ महाराज आपल्यावरती लक्ष देत नाही. त्यांचं लक्ष सदैव आपल्याकडे असतं. फक्त आपण त्यांची सेवा सोडायची नाही. जीवनात कितीही त्रास झाला तरी आपल्याला स्वामींशिवाय पर्याय नसतो, म्हणून स्वामींना नेहमी नतमस्तक व्हायचं. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्यातीलच एक व्यक्ती होते, परंतु त्यांना जी काही साधना प्राप्त झाली होती त्यामुळे ते जगद्गुरू झाले आणि आपल्या सर्वांचे गुरु होऊन ते आपल्याला आज मार्गदर्शन करत आहे. स्वामी समर्थ महाराजांचा भक्त जो असेल त्या भक्ताने नेहमी स्वामींचे गुण अनुसरण करायचं. अशीच एक घटना स्वामींच्या जीवनामध्ये घडली होती. कसं स्वामींनी त्याच्या भक्ताच्या संकटांचं निवारण केलं ते आपण बघूया. एका छोट्याशा गावातील रामा नावाच्या एका गरीब शेतकऱ्याची
ही कथा आहे स्वामी समर्थ महाराजांचा. तो मोठा भक्त होता आणि कसं स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्या जीवनातील संकट दूर केलं ते आपण बघूया. राम हा स्वामींचा मोठा भक्त होता. तो रोज स्वामींचं ध्यान करत असे आणि प्रत्येक गुरुवारी महाराजांना तो शेतातील फळांचा नैवेद्य पाठवत असे. तो मनोभावे प्रार्थना करत असे. नेहमी जे काही शेतामध्ये पिकत असे त्याचा नैवेद्य तो स्वामींना घेऊन जात असे. तो तेथे जाऊन प्रार्थना करत असे, महाराज तुम्ही माझं जीवन समृद्ध केलं आहे आणि अशीच तुमची माया माझ्यावर राहू द्या. तुमची कृपा माझ्या कुटुंबावर अशीच राहू द्या. पण काही काळानंतर रामाच्या आयुष्यामध्ये एक मोठं संकट ओढावलं. आता संकटे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत जात असतात. संकटांना आपण रोखू शकत नाही, परंतु त्यांना सामोरं नक्की जाऊ शकतो. असंच एक संकट रामाच्या घरावर कोसळलं. सततच्या दुष्काळामुळे त्याचं शेत कोरडं पडलं. त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि सावकारांनी त्याला धमकावत त्याच्या घरावर ताबा घेण्याचा इशारा देखील दिला. रामाच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली होती, कारण दुष्काळ पडल्यामुळे शेतात काही पिकत नव्हतं. आता दुष्काळ पडल्यामुळे तो हतबल झाला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. रामाला कोणताच मार्ग दिसत नव्हता. आता त्याला स्वामींशिवाय पर्याय नव्हता. तो अक्कलकोटला निघाला आणि स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर होईल अशी त्याच्या मनामध्ये श्रद्धा होतीच. त्यामुळे तो कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याने अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं होतं. त्याच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांचा कहर माजला होता. तो मनामध्ये विचार करत होता, आता मी अक्कलकोटला निघालो आहे, पण माझ्या गरिबीवर स्वामी नक्की कृपा करतील ना? मी त्यांच्या चरणी जाऊन मी मदत मागणार आहे, ते मला मदत करतील ना? असं नेहमी त्याच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न जाणवत होते. रामाने कष्टाने प्रवास केला आणि त्याने अक्कलकोट गाठलं. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मठाबाहेर भक्तांना दर्शन देत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपार तेज आणि प्रसन्नता होती. रामा महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना म्हणाला, महाराज माझं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. मी तुमच्या चरणी आलो आहे. माझं संकट कृपया दूर करा. तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा अशी विनवणी रामाने स्वामी समर्थ महाराजांना केली. महाराजांनी शांतपणे त्याचं सर्व काही ऐकून घेतलं आणि हसून म्हणाले, रामा संकट तुझी परीक्षा घेत आहेत. ईश्वरावर श्रद्धा ठेव. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. रामाने महाराजांचा आशीर्वाद घेतला, पण त्याला वाटलं की आता काही बदल होतो की नाही. स्वामींनी पुढे त्याला सांगितलं, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तुझ्या शेतात जा. तिथे तुला तुझ्या समस्येचं उत्तर नक्की मिळेल. रामा महाराजांच्या आदेशानुसार घरी परत आला. त्याचं मन आता आशा आणि चिंतेने भरलं होतं. त्याला काही विश्वास वाटत नव्हता की काही चमत्कार होईल, पण त्याने मनापासून स्वामींची सेवा केली होती. स्वामींच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि त्याने निवांत झोप घेतली. दुसऱ्याच दिवशी रामा पहाटे लवकर उठला आणि शेतामध्ये गेला. त्याने पाहिलं की एका कोपऱ्यात अचानक पाणी झरण्यास सुरुवात झाली होती. हे पाणी स्वच्छ, गोड आणि शीतल होतं. शेतात अचानक पाण्याचा झरा फुटला. माफ करा. शेतामध्ये अचानक पाण्याचा झरा फुटल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, महाराजांच्या कृपेने माझं शेत पुन्हा सजीव झालं आहे. रामाने त्या पाण्याचा उपयोग करून आपलं कोरडं शेत फुलवलं आणि काही दिवसांतच शेतभर पीक लहरायला लागलं. त्याने कर्जाची रक्कम देखील आता फेडायला सुरुवात केली होती आणि कुटुंब देखील उपासमारी वाचून वाचवलं होतं. आता त्याला स्वामींच्या चमत्कारावर पूर्ण विश्वास बसला होता. जेव्हा सावकाराला हे कळलं तेव्हा तो रामाच्या घरी गेला आणि त्याच्यावर दबाव टाकू लागला. सावकाराचा अहंकार गगनाला भिडला होता. तो नेहमी रामूला म्हणायचा, हे फक्त तुझं नशीब आहे, पण तू माझं कर्ज फेडू शकणार नाहीस. रामाने शांतपणे त्या सावकाराला उत्तर दिलं, माझ्या महाराजांच्या कृपेने सर्व काही शक्य आहे. त्याने काही दिवसातच कर्जाची पूर्ण रक्कम फेडली आणि सावकाराला देखील मोठा धडा शिकवला. रामाने पुन्हा एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.
स्वामींनी त्याला सांगितलं की श्रद्धा ठेव. संकट कितीही मोठं असलं तरी तुझी श्रद्धा तुटता कामा नये. कष्ट कर. ईश्वर तुझ्या कष्टाला फळ नक्की देईल, कारण मेहनतीला कुठलाच पर्याय नाही. मी तुला मदत करेल, परंतु तुला कष्ट करावेच लागतील, कारण तू जोपर्यंत प्रयत्न मेहनत करत नाही तोपर्यंत त्याचं फळ तुला मिळणार नाही. महाराजांनी रामाला सांगितलं की त्याच्या शेतात पाणी फक्त त्याच्या गरजेसाठी नाही, तर इतरांना देखील मदत करण्यासाठी आहे. हे फक्त तुझं नाही तर सर्वांचं आहे. यातून आपल्याला शिकवण मिळते की संकट कायमचे नसतात. जीवनात कधी ना कधी अडचणी येतात, परंतु त्या तात्पुरत्या असतात आणि अडचणींशिवाय आपल्याला मार्ग काढायचं कसा हे देखील समजत नाही. म्हणून संकट येणं देखील तितकंच आपल्या जीवनात महत्त्वाचं आहे. संकटे आलीच पाहिजे, त्यातूनच आपल्याला शिकवण मिळते. जर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलं नसतं तर आज आपण स्वामींची सेवा करत नसतो. परंतु आपल्याला माहीत आहे की परमेश्वर आहे, म्हणून आपण प्रत्येक दुःखामध्ये परमेश्वराला हाक मारतो, परमेश्वराची सेवा करतो, कारण आपलं दुःख दूर व्हावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून अशाच प्रकारे आपण स्वामींची सेवा सुरू ठेवायची. स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवणं हे प्रत्येक संकटातून बाहेर येण्यासाठी महत्त्वाचं आहे. मेहनत आणि चांगलं काम हे जीवनात यश मिळवण्याचा खरा मार्ग आहे. संकटांपासून पळून न जाता त्यांना सामोरं जाणं हीच खरी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आहे. आपण ही शिकवण नेहमी लक्षात ठेवायची. आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही हे माहीत आहे, मग आपण मेहनत करायला सुरुवात करायची. स्वामी नेहमी आपल्याला मदत करतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू तुझं कर्तव्य करत राहा. पैशासाठी तणाव घेऊ नकोस. मी तुझ्या कष्टाला फळ देईल. फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नको. आपल्याला कितीही संकटे आली तरी आपण नेहमी प्रयत्न करत राहायचे. त्या संकटातून आपण नक्की बाहेर येतो. पण आपल्याला सवय लागली आहे की संकटे आली की गळून जायचं, थकून जायचं, त्या संकटांना सामोरं जायचं नाही. मग याने आपली हार होते. म्हणून हरायचं नाही तर नेहमी संकटांना लढत राहायचं. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की धन म्हणजे फक्त काही नोटा किंवा पैसे नाही, तर आपल्याला मिळालेलं समाधान, आपल्याला मिळालेली शांतता हेच सर्व काही मोठं धन आहे. आपण स्वामी भक्त आहोत, हीच आपली संपत्ती आहे. महाराज शिकवतात की पैशांचा उपयोग फक्त तुझ्या गरजा भागवण्यासाठी कर. त्याचा अहंकार कधीच करू नको, कारण पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु माणुसकी या जगात कायमची आपल्याला शिल्लक ठेवायची आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या या वाक्याने आपण गहरून जातो. आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण कुठल्याही गोष्टीचा अहंकार करायचा नाही. स्वामी म्हणतात, तू जोपर्यंत सत्कर्म, चांगले कर्म करत नाही तोपर्यंत तुझा मानव जन्म व्यर्थ आहे. चांगलं वाग, चांगलं बोल, इतरांचं जीवन जे आहे ते उजळून टाक. नेहमी चांगलं कर्म जो मनुष्य करतो त्याच्या आयुष्याचं नेहमी सोनं होतं. म्हणून तुलाही तुझ्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर आयुष्यात नेहमी चांगले कर्म करत राहा. स्वामी म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावर हास्य ठेव. तू कितीही तणावाखाली असला, कितीही दुःखी असला तरी ते दुःख तुझ्या चेहऱ्यावर दाखवू नकोस. नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न कर, कारण जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधतो तो जीवनात नेहमी सुखी समाधानी राहतो. म्हणून तू देखील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिक. स्वामी म्हणतात, बाळा, सत्कर्माची शिदोरी तुझं जीवन सुखमय आणि समाधानी भरून टाकेल. म्हणून सुख आणि समाधान हवं असेल तर सत्कर्म करण्याची गरज आहे. सत्कर्म म्हणजे चांगली कामे, इतरांना मदत करणे, इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होणे. कोणाला मदत जरी करता आली नाही तर कोणाचं मन कधीच न दुखावणे. नेहमी नाही पैशाने परंतु आपल्या पाठिंब्याने देखील कोणाचं तरी सहकार्य करणे, कोणाच्या तरी जीवनात मदत करणे हे देखील खूप आहे. फक्त आपल्याला मदत करण्यासाठी पैसाच हवा आहे असं अजिबात नाही. आपण कोणाची तरी साथ दिली, कोणाच्या तरी पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलो तर ती देखील खूप मोठी मदत असते. स्वामी समर्थ महाराज जसेच प्रत्येक संकटात आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, तसंच आपणही कोणाच्या तरी पाठीमागे जेव्हा खंबीरपणे उभे राहतो तेव्हा त्याच्यासाठी ती खूप मोठी मदत असते. अशीच मदत आपल्याला इतरांची देखील करायची आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या अन्नाचा एक घास उपाशी व्यक्तीला दिलास
तर ती खरी मानव सेवा आहे. दुसऱ्यांच्या गरजा ओळख आणि त्यांना मदत कर, हेच तुझं खरं सत्कर्म आहे. जोपर्यंत तू सत्कर्म करत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनातील संकटे आणि अडथळे संपणार नाही. म्हणून सत्कर्म करत राहा, जीवनात नेहमी यशस्वी होशील. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच स्वामी संदेश बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पाठवा.